हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण 3 टाइपचे स्वीट कॉर्न स्ट्रीट स्टाईल कसे करायचे ते पाहणार आहोत। खूप चटपटीत असे हे लागतात। तर त्यासाठी प्रथम एका स्टीलच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेले आहे 2 ते 3 ग्लास। त्यामध्ये 2 चमचे साखर घालायची आणि 1 चमचा हळद घालायची। साखर आपण घातली कारण जेणेकरून स्वीट कॉर्न आणखी थोडेसे स्वीट होतील आणि हळद घालायची त्यामुळे आपले जे स्वीट कॉर्न आहेत त्याला कलर खूप छान येईल। तर ज्या वेळेला आपण पिक्चर बघायला जातो किंवा एखाद्या ठिकाणी फिरायला जातो तर तिथं खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट कॉर्न मिळतात बघा। तर ते आपल्याला खूप असे खावेसे वाटतात किंवा खूप आवडतात आणि खूप वेगळी अशी टेस्ट असते त्याची। तर तेच आपण आज पाहणार आहोत ते कसे करायचे। अगदी सोपी पद्धत आहे। आता या पाण्याला उकळी येऊन द्यायची आणि मग त्यानंतर आपण यामध्ये स्वीट कॉर्न घालणार आहोत। तर मी स्वीट कॉर्न एकदम ताजे मंडईमधून आणलेली आहेत। तर हे जवळजवळ 2 कप स्वीट कॉर्न आहेत। याला जास्त वेळ काही शिजवायचं नाहीये। एक 2 ते 3 मिनिटं याला उकळी आल्यानंतर आपण शिजवायचं आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवायची जेणेकरून त्याला खळखळ उकळी येईल। मंद गॅसवरती आपल्याला हे स्वीट कॉर्न शिजवायचे नाहीत कारण हे शिजल्यानंतर थोडेसे त्याची जी साइज आहे ती फुगते। तुम्ही बघू शकता थोडेसे असे फुलतात ते। तर आपले हे स्वीट कॉर्न तयार झालेत असं समजायचं। तुम्ही बघू शकता बघा किती टम्म असे आपले हे फुगलेले आहेत। आता आपण गॅस बंद करूयात आणि पाणी आणि स्वीट कॉर्न वेगवेगळे करून घेऊयात। जर प्रथमच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचे जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। आता मी थोडेसे स्वीट कॉर्न घेतलेले आहेत। जो पहिला प्रकार आपण बनवणार आहोत तो पिझ्झा स्वीट कॉर्न बनवणार आहोत। सर्वच लहान मुलांना आवडतो असा। आता आपण यामध्ये बटर घातले, त्यानंतर रेड चिली फ्लेक्स घातले, त्यानंतर मिक्स हर्ब्स घालायचे आहेत कारण पिझ्झा स्वीट कॉर्न आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आपण त्यामध्ये बटर घातले त्यामुळे स्वीट कॉर्न हे थोडेसे गरमच हवे तरच ते बटर वितळलं जाईल आणि त्याचा जो फ्लेवर आहे तो स्वीट कॉर्न मध्ये येईल। आता वरून चीज घालायचं कारण साहजिकच आहे की आपण पिझ्झा स्वीट कॉर्न करतोय त्यामुळे चीज तर आलंच पाहिजे। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि टोमॅटो सॉस घालायचा 1 चमचा जेणेकरून आपले हे स्वीट कॉर्न आहेत ते चटपटीत आंबट गोड असे लागतील आणि अगदी बाहेर आपण जे मिळतात ठेल्यावरती तसे हे परफेक्ट आपले स्वीट कॉर्न तयार होतील। आता एक मी कप घेतलाय आणि त्यामध्ये हे पिझ्झा स्वीट कॉर्न आपण सर्व करूयात। आणखी थोडंसं वरून आपण याला चीज घालणार आहोत आणि हा पहिला प्रकार आपला चीज स्वीट कॉर्नचा तयार झालेला आहे। किती छान आणि टेस्टी दिसते तुम्ही बघू शकता। आता दुसरा प्रकार जो मूवी बघायला गेल्यानंतर किंवा थिएटरमध्ये मिळतो तो स्वीट कॉर्नचा प्रकार तो बघा एकदम असा ज्यूसी असतो। तर त्यासाठी सुद्धा मी स्वीट कॉर्न घेतले बॉईल केलेलं। आता त्यामध्ये आपण बटर घालायचं, गरम आहे तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण त्यामध्ये मेयोनीज घालणार आहोत। आधी मिरपूड घालायची अर्धा चमचा आणि मेयोनीज घालायचा आहे 1 चमचाला मी थोडंसं कमी घातलेलं आहे। मेयोनीजमुळे आपल्या त्या स्वीट कॉर्नला असं क्रीम सारखं दिसतं आणि क्रीम सारखं लागतं आणि खूप छान असा त्याला फ्लेवर येतो। आता आपण त्यामध्ये थोडासा लिंबू पिळायचा आहे, अगदी 4-5 थेंब पिळायचे आहेत कारण स्वीट कॉर्नची क्वांटिटी कमी आहे। आता आपण यामध्ये मी आणखी थोडेसे स्वीट कॉर्न मिक्स केलेत कारण मी 2 मुलांसाठी बनवते, दोघांसाठी बनवते। आता चवीपुरतं मीठ घालायचं आणि हा सुद्धा आपला स्वीट कॉर्नचा प्रकार झटपट असा तयार झालेला आहे। पुन्हा मी 1 कप घेतलाय आणि त्या कप मध्ये आपण सर्व करूयात जेणेकरून मुलांना सुद्धा वाटलं पाहिजे की हा आपण हे घरी नाही अगदी बाहेरच कुठं मूवी बघायला गेलोय आणि खातोय असा फील आला पाहिजे। आता त्यानंतर आपण थोडीशी मी मिरपूड वरून भुरभुरलेली आहे, अगदी ऑप्शनल आहे। आता आपण सर्वांना आवडणारा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे स्वीट कॉर्न भेळ। तर त्यासाठी स्वीट कॉर्न मी घेतलेले आहेत, गरमच आहेत आणि आता जे बटर आहे ते मी त्यामध्ये आधी मिक्स करून घेते जेणेकरून त्याचा फ्लेवर व्यवस्थित त्या स्वीट कॉर्न मध्ये पसरेल। त्यानंतर एकदम बारीक चिरलेला कांदा, एकदम बारीक चिरलेला टोमॅटो
त्यानंतर चटणी आहे हिरवी, जी आपण सँडविचला बनवतो ती. त्यानंतर रेड चिली फ्लेक्स, भाजलेल्या जिऱ्याची पावडर अगदी चिमूटभर, चाट मसाला आणि आमचूर पावडर घातलेली आहे मी, ते सुद्धा चिमूटभर असं घातले. आणि पुन्हा टमॅटो सॉस, आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं. त्यामध्ये आणखी आपल्याला हिरवी मिरची घालायची आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे मी, थोडासा लिंबू अगदी 2-3 थेंब पिळायचे, आणि शेव, बारीक शेव जी असते ती. आणि याच पद्धतीने आपली स्वीट कॉर्न भेळ चटपटीत अशी तयार झालेली आहे. आता आपण ती एका ग्लासमध्ये सर्व करूयात. किती छान आपली ही स्वीट कॉर्न भेळ तयार झालेली आहे. आणखी थोडासा मी त्याच्यावरती कांदा घालते, थोडंसं टमॅटो घालते आणि थोडीशी कोथिंबीर, आणि पुन्हा थोडंसं फायनल टच म्हणून त्याच्यावरती बारीक शेव भुरभुरते. आणि याच प्रकारे आपले चटपटीत असे 3 स्वीट कॉर्नचे प्रकार तयार झालेले आहेत. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत, जायकेदार रेसिपीसोबत.